नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं व्ही ग्राफिक्स डिझाईन या यूट्यूब चॅनेलवरती. तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत हनुमान जन्मोत्सवानिमित्त पोस्टर डिझाईन इंस्टाग्राम साईजमध्ये. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपलं सॉफ्टवेअर आहे ते आपण ओपन करून घेतलेलं आहे या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकता याची साईज इंस्टाग्राम पोस्ट साईज जी आहे ते आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तर इमेजवरती क्लिक केल्याच्या नंतरनं इमेज साईजमध्ये गेल्यानंतरनं तुम्ही या ठिकाणी बघू शकता 4x5 500 रिझोल्यूशन आपण इंस्टाग्राम साईजची पोस्ट या ठिकाणी घेतलेली आहे मित्रांनो. तर सर्वप्रथम आपण काय केलेलं आहे, आपण या ठिकाणी एक बॅकग्राऊंड ॲड करून घेतलेला आहे. तर या ठिकाणी मी लेअर ओपन करून धावतो. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपण या ठिकाणी एक मस्त बॅकग्राऊंड ॲड करून घेतलेला आहे. तर मित्रांनो, हे बॅकग्राऊंड आपण 2-3 इमेजेस यूज करून क्रिएट केलेलं आहे. तर हे कसं क्रिएट केलेलं आहे हे पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण बॅकग्राऊंड वगैरे फोटोशॉपमध्ये क्रिएट करू शकतो मित्रांनो. आणि हे बॅकग्राऊंड क्रिएट झाल्याच्या नंतरनं याच्यावरती आपण आणखीन एक बॅकग्राऊंडसाठीच एक टेम्पलचं ॲड केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण टेम्पल ॲड केलेलं आहे. त्याला मास्क वगैरे लावून त्याचा कलर वगैरे मॅच करून ते आपण या ठिकाणी ब्रश वगैरे मारून ॲड केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडमध्ये ते एकदम मिक्स झालेलं आहे. तर ते एकदम प्रॉपरली दिसत आहे, मॅच करत आहे बॅकग्राऊंडवरती. तर अशा प्रकारे तुम्ही देखील करू शकता. त्यानंतरनं आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी 2 जागेवरती आपण ब्रश वगैरे मारून घेतलेला आहे. बॅकग्राऊंडच्या कलरमध्ये जो कलर आहे त्यातला एक कलर आपण सिलेक्ट केलेला आहे आणि त्याचा आपण ब्रश मारलेला आहे. तर तेवढं झाल्याच्या नंतरनं मित्रांनो, आपण जय श्रीराम अशी नावाची एक आपण PNG या ठिकाणी ॲड केलेली आहे. तर बॅकग्राऊंडवरती तुम्ही बघू शकता पहिल्यांदा बॅकग्राऊंड क्रिएट केले आहे, त्याच्यावर टेम्पल वगैरे ॲड करून ते आपण ॲड केलेलं आहे मित्रांनो. तर त्यानंतरनं तुम्ही बघू शकता आपण जय श्रीराम हा ॲड केलेला आहे. त्याच्यानंतरनं आपण हनुमानजीचा आपण एक फोटो ॲड केलेला आहे. तुम्ही बघू शकता श्रीरामाची मूर्ती घेऊन ते बसलेले आहेत. तर तो फोटो आपण या ठिकाणी ॲड केलेला आहे. तर ते झाल्याच्या नंतरनं त्याला आपण एक कलर लुकअप दिलेला आहे, त्यामुळे तो एकदम मस्त दिसत आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक दिसत आहे. प्रभू श्रीरामाचा तो मूर्ती घेऊन त्या ठिकाणी बसलेला आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक पद्धतीने आपण इथपर्यंत फोटो वगैरे ॲड केलेले आहे. तर ते झाल्याच्या नंतरनं मित्रांनो, आपला जो मेन भाग आहे टेक्स्टचा, तर आपण या ठिकाणी टेक्स्ट टाईपवरनं टाईप करून घेऊ शकतो. तर या ठिकाणी बघू शकता मी टाईप केलेला आहे हनुमान जन्मोत्सव. तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही टाईप टूलचा यूज करून तुम्हाला तर माहिती आहे टाईप वगैरे कसं करायचं. ते या ठिकाणी आपण टेक्स्ट टाईप करून घेतलेलं आहे आणि त्यानंतरनं आपण त्याला स्ट्रक्चर लावलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी स्ट्रक्चर वगैरे आपण लावलेलं आहे एकदम गोल्डन कलरमध्ये. या ठिकाणी मी लेअर ओपन करून जातो. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही या ठिकाणी आपण आपला जो टेक्स्ट आहे त्याला स्ट्रक्चर वगैरे ॲड केलेला आहे. आणि नंतर हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा. तर निमित्त मंगलमय शुभेच्छा याच्यात देखील आपण या ठिकाणी टेक्स्ट ॲड केलं आहे. तर तुम्ही बघू शकता मी याच्यावरती क्लिअर ओपन करून दाखवतो तुम्हाला. तर हनुमान जन्मोत्सव निमित्त तुम्हाला मंगलमय शुभेच्छा असा हा आपला पोस्टर झालेला आहे मित्रांनो. एकदम इझी हा आपण पोस्टर तयार केलेला आहे. यानंतर आपण भरपूर काही गोष्टी या ठिकाणी ॲड करू शकतो. आपण जेवढ्या गोष्टी यामध्ये ॲड करेल ना तेवढा आपला पोस्टर क्रिएटिव्ह दिसणार मित्रांनो. तर या ठिकाणी आपण कमळचे फुलाचे 2 PNG आपण दोन्ही बाजूला ॲड केले. तर बघू शकता तुम्ही हे नसल्यावरती पण मस्त वाटतं आणि हे ॲड केल्यानंतर आणखीन ॲट्रॅक्टिव्ह दिसत आहे मित्रांनो. तर भरपूर साऱ्या गोष्टी आपण ॲड करत चालायचे आपल्या पोस्टरमध्ये ॲड केल्याच्या नंतरनं ते चांगले दिसत जातात मित्रांनो. त्यानंतर आपण वरती एक फायनल इफेक्ट मारलेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आपण एकदम सोप्या पद्धतीने पोस्टर तयार करू शकतो मित्रांनो. आणि ह्या पोस्टरची तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळणार आहे. फ्री PSD फाईल, फ्री एकदम, आणि ऑल लेअर त्याचे ओपन असणार आहेत. तुम्हाला यामध्ये काही चेंजेस करायचे असतील तर ते देखील तुम्ही करू शकता, चेंजेस करू शकता. ऑल लेअर ओपन असणार आहेत मित्रांनो. आणि तुम्ही तुमचा खाली या ठिकाणी
लेबल वगैरे टाकू शकता किंवा फोटो वगैरे ॲड करू शकता. त्यासाठी भरपूर जागा आहे मित्रांनो. याची PSD फाईल तुम्हाला भेटणार आहे, तर तुम्ही हवी तशी एडिट करू शकता. मी या ठिकाणी माझा फोटो ॲड करून दाखवतो, तर आपण कशाप्रकारे ॲड करू शकतो. तर या ठिकाणी फाईलमध्ये जाऊन आपण प्लेस एम्बेडेडवरती गेल्यानंतर ना या ठिकाणी माझा आहे मित्रांनो लेबल, मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता, अशा प्रकारे तुम्ही देखील तुमचा लेबल खाली टाकू शकता. तुमचं नाव टाकू शकता, तुमचं शॉपचं नाव, तुमचं दुकानाचं नाव, तुम्हाला जो लोगो वगैरे आहे तो ॲड करू शकता मित्रांनो. आणि एकदम पूर्ण एडिटेबल तुम्हाला ही PSD फाईल भेटणार आहे ओपन लेअर. तर मित्रांनो डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.